तर देशातील सर्वात रुंद बोगदा वाहतुकीसाठी सज्ज झालेला आहे। इगतपुरीहून ठाण्याकडे येणारे समृद्धीवरील 2 बोगदे तयार झालेले आहेत। या बोगद्यांमुळे अवघ्या 10 मिनिटात इगतपुरी ते ठाणे पोहोचणं शक्य होणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब असा 8 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे। महाराष्ट्र सरकारचा एक अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समृद्धी हायवे आणि मी सध्या इगतपुरीला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की 2 बोगदे तयार करण्यात आलेले आहेत आणि या बोगद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे याची पहिली जी झलक आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय। देशातील सगळ्यात रुंद असा हा बोगदा असणार आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात लांब म्हणजे 8 किलोमीटरचे हे 2 बोगदे आहेत, येणारा आणि दुसरा जाणारा। तर आपण पाहतोय की वेळेआधीच याचं काम देखील पूर्ण होत आहे आणि येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। पॅकेज 14चा हा भाग आहे आणि प्रत्येकी 3 लेन असलेला हा बोगदा इंजिनिअरिंगचा एक मार्वल मानला जातोय। सगळ्यात कठीण भाग होता या डोंगराला तोडणं आणि यातून हे बोगदे तयार करणं आणि हा बोगदा आल्यानं आता कसारा घाट पार न करताच आपण थेट ठाणे जिल्ह्यात बाहेर पडू शकतो। आपण पाहतोय की बराच वेळ जातो, 2 ते 3 तास लागतात ठाण्यामध्ये पोहोचायला नाशिकहून इगतपुरीहून आणि त्यामुळे या बोगद्यामुळे अवघ्या 10 मिनिटात इगतपुरी ते ठाणे इथे पोहोचता येणार आहे आणि कसारा घाट ओलांडण्याची गरज लागणार नाही। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, इगतपुरी।